की आता पुढचा जो टप्पा आपला असणार आहे तो कमीत कमी 25,000 गिरणी कामगार आणि वारस या सरकारच्या समोर उभे राहिले पाहिजेत. सर्वस्कार, जय शिवराय, जय भीम. माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. 10 मार्च 2026 रोजी आझाद मैदानावर जो आपण एक संघर्ष केला, निश्चितपणानं कुठेतरी यशाकडे किंवा यशाची सुरुवात झालेली आहे म्हणायला हरकत नाही. 9 जुलैचा मोर्चा आणि त्यानंतर 10 मार्चचा मोर्चा, हे 2 मोर्चे गिरणी कामगार संघर्षात महत्त्वाचे टप्पा ठरणार आहे. कारण गेल्या वेळी मुंबई बाहेरचा जो काही सक्ती होती ती आपण रद्द करून घेतली आणि या मोर्चामध्ये ज्या काय आपल्या मागण्या होत्या, मुंबईमध्येच घर आणि ते कसं देता येईल यावरही एकनाथराव शिंदे साहेबांनी विचार केलेला आहे. मधल्या काळात काही मला कामं असल्यामुळे मला त्या बैठकीचा सविस्तर वृत्तांत देता आला नाही, तरी मेसेजच्या माध्यमातून मी ते आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मग त्यामध्ये माझ्या 1981 कामगारांचा मुद्दा असेल किंवा वंचित कामगारांचा मुद्दा असेल किंवा आपला जो मुंबईतला मूळ अधिकार आहे त्या विषयासंदर्भातली, त्यावर एक समिती गठीत करून त्या सर्व विषयांवर निश्चित येणाऱ्या काळात चर्चा करण्यात येईल असं सरकारकडून माननीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून आपल्याला सांगण्यात आले. आता यावर किती विश्वास ठेवायचा आणि ते किती खरं आहे हे येणाऱ्या काळ निश्चितपणानं आपल्याला सांगेल. परंतु माझ्या तमाम गिरणी कामगार आणि वारस बांधवांना आज मराठी नववर्षाच्या निमित्तानं मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की आता पुढचा जो टप्पा आपला असणार आहे तो कमीत कमी 25,000 गिरणी कामगार आणि वारस या सरकारच्या समोर उभे राहिले पाहिजेत. सरकारने तोपर्यंत करेल अशी आपली अपेक्षा आहे. जर केलं ती 25,000ची संख्या आपण विजयोत्सव म्हणून साजरी करू, परंतु न केल्यास एक शेवटचा निर्णायक टप्पा म्हणून आपण या सर्वांनी याकडे पाहायचंय आणि येणाऱ्या काळात तो निश्चितपणाने दणका आपण सरकारला देऊ. परंतु एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं बैठकीमध्ये गिरणी कामगारांच्या बाबतीत दाखवलेली आत्मीयता पाहता ते करतील अशीच अपेक्षा सध्या तरी आपण ठेवू. आणि या मोर्चाकरता किंवा पुढील जो आपला एक टप्पा आहे कमीत कमी 25,000 गिरणी कामगार आणि वारस, त्याकरता सर्वांनी जिद्दीनं ताकदीनं आणि आपला जो हा लढा आहे, मुंबईतला अधिकार आहे, हा मिळवण्यासाठी सर्वांनी तयारीला लागा. पुढील सूचना निश्चित केल्या जातील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.